शिवपूजनाचं फल काय? ऐका, शिवपूजनाचं फल काय? भगवान भोलेनाथांना 1,00,000 बिल्वपत्र जर वाहिले तर जन्म मरणाच्या दुःखातून आपण मुक्त होतो. 1,00,000 बिल्वपत्र म्हणजे 1,00,000 बेलाची पानं, ती जर भोलेनाथांना वाहिली तर जन्म मरणाच्या दुःखातून तो मुक्त होतो. त्याचबरोबर कमळाची फुलं महादेवांना अतिशय प्रिय आहे. कमळाचं फूल जर महादेवाला जर वाहिलं तर इच्छित वरदान प्राप्त होतं. असं कोणाला प्राप्त झालं आहे का? ऐका, रावणाने एकदा, म्हणजे तो नेहमीच पूजन करायचा महादेवाचं, रोज 1,000 असणारे कमळ व्हायचा. मग एकदा भगवंताने ठरवलं याची परीक्षा घ्यायची. भगवंताने काय केलं? 1,000 कमळापैकी 1 कमळ गायब केलं. राहिले किती? राहिले किती? 999. ते 999 कमळ त्याने शिवपिंडीवरती अर्पण केले. त्याच्या लक्षात आलं 1 कमळ गायब आहे, कमी आहे. त्याने मागचा पुढचा विचार केला नाही आणि आपले शिर कमळ काढलं आणि त्याला समर्पित केलं रावणानं. तो भोला महादेव प्रसन्न झाला, म्हणे तू माझा सगळ्यात मोठा भक्त आहे. रावणाला आपण एवढं दूषित करून ठेवलंय, त्याच्याविषयी आपण म्हणजे एवढं हे बोलतो, पण रावणा इतका, रावणासारखा भक्त कोणीच होणार नाही. त्यामध्ये शिवभक्त असेल आणि मातृभक्त असेल. आई करता त्या परमात्म्याचं आत्मलिंग त्याने आणून दिलं. आत्मलिंग आणायला तो गेला, म्हणजे साधा मातृभक्त होता तो. एवढंच नाही, एकट्या सीतामातेचं हरण केलं, पण सीतामातेच्या आज्ञेशिवाय तिला स्पर्शही त्याने केला नाही. आणि त्या रावणाला आपण दरवर्षी जाळीतो. दसऱ्याच्या दिवशी एकदा सीतामातेला उचलून नेलं तर त्याला आपण दरवर्षी जाळतो. मग आजच्या स्थितीमध्ये अशी कितीतरी नराधम आहेत. मला तर असं वाटतं की त्या रावणाला हसू येत असेल आपल्यासारख्या मूर्खांचं. म्हणजे मी एकदा उचलून नेलं तर लोक मला दरवर्षी जाळतात. आणि नराधम एवढे अतिप्रसंग करतात तरी त्यांना काहीच होत नाही. चांगल्यांना सजा, वाईटांना मजा. काय कितीतरी असे नराधम आहेत ना, खून करून मस्त जेलमध्ये जाऊन बसले, आणि जेलमध्ये बसतेत त्यांची तिथं VIP सोय असते. घर काय जेल काय, काहीच फरक पडत नाही. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बदलत नाहीत तोपर्यंत पुढचे अत्याचार थांबू शकत नाहीत. त्या रावणाने आपलं शिरकमळ काढलं आणि महादेवाला समर्पित केलं. महादेव प्रसन्न झाले आणि काय मागायचं ते मागून घे म्हणे. त्यावेळी रावणाने मागितलं, मला बलवान बनव, सगळ्यात बलवान बनव. तुम्ही बघा, आज जर युद्धाचं सांगायचं म्हणलं तर कशासारखं, राम आणि रावण यांच्या युद्धासारखं दुसरं युद्धच नाही. एवढा रावण बलवान. जगतनियंत्यासमोर, जगतनियंत्याबरोबर युद्ध करणारा तो रावण म्हणजे कमी बलवान असेल का? आणि बलवान होण्याचं असणारं ते वरदान स्वतः प्रत्यक्षात भगवान परमात्म्याने, भगवान शंकरांनी त्यांना दिलं होतं. आणि एवढंच नाही, तू तुझं शिरकमल मला वाहिलं ना, तू आजपासून मी तुला 10 शिर देतो. मग तेव्हापासून रावणाला दशानन म्हटलं जातं. हे कमळ वाहिल्याचं असणारं फल आहे. अजूनही शिवपुराण असं सांगतं, आपल्याला जर शक्य झालं, आपण जर कमळ आणली, कमळ जर वाहिली, तर त्याची फलश्रुती काय?
ऐका, एखाद्याचा जर विवाह जुळत नसेल, लग्न जमत नसेल, तर त्यांनी महादेवाला कमळ व्हायचं. कमळ वाहिलं ना तर इच्छा पूर्ण होते. आजचा हा महत्वाचा विषय, सगळ्यात भारी आणि सगळ्यात मोठ्या विषयावरचा तोडगा. विवाह जुळत नसेल तर कमळाचं फुल व्हा, पण भाव धरून व्हा. उगाच सांगितलं म्हणून सांगितलं, आणलं म्हणून आणलं, वाहिलं म्हणून वाहिलं चालणार नाही. भाव धरून व्हा. आणि एखाद्या लक्ष्मीनारायणाचं म्हणजे जोडप्याचं जर जमत नसेल, भांडणं होत असतील, तर त्याने कमळ व्हायचं, भांडणं बंद होतात. एखाद्या मुलीला, बरं का शिवनंदते, एखाद्या मुलीला किंवा एखाद्या महिलेला जर सुंदर व्हायचं असेल, सौंदर्य पाहिजे असेल, तर त्या परमात्म्याला कमळ व्हा, तो तुम्हाला सौंदर्यवान बनवेल. थोडं तसं मनाने सांगते का काय करू? मनाने नाही सांगत, हे सगळं याच्यामध्ये भाग आलेला आहे. काय ना, संसार सुखाचा व्हावा याकरता ही कमळ जर वाहिलं तर त्याची फलश्रुती चांगली मिळेल. रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे. रुद्राक्ष, हे रुद्राक्षाची कथा या शिव महापुराण कथेमध्ये आलेली आहे. रुद्राक्ष कशी निर्माण झाली? भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव ह्यांच्या बरोबर भगवान शंकरांनी ज्या सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीचं असणारं सृजन केलं, तिचं पालन पोषण होऊ लागलं, तिचा संहार होऊ लागला, तेव्हा 84 लक्ष योनी ज्यावेळी या पृथ्वी तलावरती निर्माण करण्यात आल्या, त्यामध्ये अनेक जीवजंतू होते. भगवान भोलेनाथांनी पाहिलं अनेक जीवजंतू असे तडफडत आहे. तडफडणाऱ्या त्या जीवजंतूंना बघून भगवान भोलेनाथांच्या हृदयामध्ये कळवळा निर्माण झाला आणि त्यांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. तेच अश्रू या पृथ्वी तलावरती पडले आणि ज्या ठिकाणी ते अश्रू पडले त्या ठिकाणी रुद्राक्ष असणारं ते उत्पन्न झालं. अशी रुद्राक्षाची असणारी कथा या ठिकाणी ग्रंथकारांनी सांगितलेली आहे. तर ही असणारे रुद्राक्ष 14 प्रकारचे आहेत. 14 मुखी ज्याला आपण म्हणतो. मुख्य 4 प्रकारचे रुद्राक्ष सांगितले जातात. त्यामध्ये पांढरा कलर, पिवळा कलर, लाल कलर आणि काळा कलर असे 4 कलरचे रुद्राक्ष आपल्याला पाहायला मिळतात. पांढरा रुद्राक्ष कोणी पाहिलाय का? पांढरा रुद्राक्ष अतिशय दुर्मिळ आहे, पण त्याला धारण करण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांना आहे. पिवळा रुद्राक्ष धारण करण्याचा अधिकार हा क्षत्रियांना आहे आणि लाल रुद्राक्ष धारण करण्याचा अधिकार हा आपल्याला आहे, वैश्यांना आहे. आणि काळ्या कलरचा रुद्राक्ष हे क्षुद्र लोक धारण करतात, त्यांना अधिकार आहे तो. पण महिला मंडळांनी रुद्राक्ष धारण करावा की नाही असे बरेचदा प्रश्न उभे केले जातात. का करायचा नाही रुद्राक्ष धारण? महादेवाला पत्नी होती का? भगवान भोलेनाथांना पत्नी होती का? आहे का? महादेवांना मुलं बाळ आहे का? म्हणजे महादेव सांसारिक होते. मग आपल्याला रुद्राक्ष धारण का करता येणार नाही? पण रुद्राक्ष धारण करत असताना महिलांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. जर वाटत असेल आपल्या मुला बाळांना विद्या यावी, ज्ञान व्हावं, हुशार असावेत असं जर वाटत असेल तर पंचमुखी रुद्राक्ष जर त्यांच्या गळ्यामध्ये जर घातले तर याचा परिणाम लवकरच दिसतो.
आणि रुद्राक्ष धारण केल्याचं एक वैज्ञानिक कारण असं आहे, ज्यांना बीपी आहे, ब्लड प्रेशर, रक्तदाब, मी तर म्हणते आता 70% लोकांना बीपीचा त्रास आहेच, गोळ्या चालू असतात, त्यांनी काय करा, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करा. म्हणजे गोळ्या बंद करू नका, गोळ्या चालू ठेवायच्या, गळ्यामध्ये रुद्राक्षही घालायचा आहे. पण ऐका, रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर तो असणारा बीपी लेवलमध्ये राहतो, म्हणून गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं आहे. त्याचबरोबर रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर काही नियमाचं पालन करावं लागतं. आता बरेचदा गळ्यामध्ये जर आम्ही तुळशीची माला घातली, तुळशीची माला घातल्याच्या नंतर मांसाहार करायचा, बनवून द्यायचा. बरेच महिला मंडळी गळ्यातली तुळस खुटीला अटकितात आणि मग बनवून देतात. काय तर म्हणे, मग गळ्यातली माळ काढली, खुटीला लटकून ठेवली, मग करून दिलं. लय हसू आलं. 100% याच्यामध्ये आहेत. काय करायचंय, माळ गळ्यात घातली ना एकदा तर ती काढायची नसते. माळीचं काय महत्व आहे, आपण जर सोनं नाणं जर गळ्यात घातलं तर आपल्यावरती चोराची नजर राहील. ऐकताय ना, सोनं नाणं जर आपण गळ्यामध्ये घातलं ना तर आपल्यावरती चोराची नजर राहील. पण जर आम्ही माळ जर गळ्यामध्ये घातली तर त्याची नजर आपल्यावरती राहील. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन त्याकरता तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. तुळशीची माळ त्या रुद्राक्ष जर आमच्या गळ्यामध्ये असेल तर ऐका, मांसाहार करायला चालत नाही. तुम्हाला सांगू, मांसाहार करण्याचा अधिकार कुणाला आहे? जो जिभेने पाणी पितो त्याला मांसाहार करण्याचा अधिकार आहे. आपण जिभेने पाणी पितो का? मग ओठाने पाणी पितो ना आपण. मग ओठाने पाणी पिणाऱ्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. या सृष्टीने प्रत्येकाचा आहार ठरवून दिलेला आहे. मांसाहार कोण करतं? वाघ सिंह करतो, बरोबर की नाही? मग वाघ कधी सात्विक खात नाही, तो गवत कधी खात नाही, आणि हत्ती कधी मांसाहार करत नाही. कारण हत्ती कोण आहे? शाकाहारी प्राणी आहे. मग जर हत्ती कधी त्याचा नियम बदलत नाही, वाघ जर त्याचा कधी नियम बदलत नाही, मग आपल्यासारखे 2 पायाचे का? आणि खरं सांगू, मांसाहार म्हणजे हा तामस आहार आहे. जो जसा अन्न ग्रहण करतो त्याची बुद्धी तशी होत असते. म्हणून मांसाहार करायचा नसतो. बरेचदा असं होतं, काही मांसाहार करणारे जे लोक असतात अतिशय क्रोधी असतात, भोगलंपट असतात, आळशी असतात. आणि जर सात्विक आहार जर आम्ही ग्रहण केला तर तुम्ही बघा,
सात्विकतेचं तेज चेहऱ्यावरती ते झळकतंच. म्हणून अन्न ग्रहण करण्याचा अधिकार नियमाने सृष्टीने ज्यांना दिलेला आहे तसाच तो आहार प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि अजून असं सांगितलं जातं, ज्याने माळ घातली, ज्याने रुद्राक्ष धारण केलाय त्याने ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, सकाळी लवकर उठावं. आता पहिले उठत होते, आता बरेचसे सूर्यवंशात जन्माला आलेत. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सूर्यप्रकाश जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत आम्हाला जाग येत. बरेचशा अशा सुना आहेत बरं का. पहिले पाठ 3ला 4ला उठून पाणी शेंदाला जायचं, पुन्हा दळण दळावं लागत होतं. बरोबर की पहिले कामं तसे करावं लागत होते, साडा रांगोळी सवय असती ना. आताच्या सुना उठत नाही, त्याचं कारणच असे सासानी सोकून ठेवलेले आहे. नाही बाई तुला सवय नसती ना, बाई तुला सवय नाही. मग ती म्हणती सवय नाही तर कर, करीत राहती. मग इतकी करती का ती नंतर कधीच ती स्वतः हात लावीत. ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. चला विनोदाचा भाग सोडून द्या. काही कारण अशी आहेत, ज्याने रुद्राक्ष धारण केलेलं आहे त्याने नित्य नेमाने गणेशाचं पूजन करावं. आणि पुरुष मंडळांना असं सांगितलेलं आहे की ज्यांनी माळ घातलेली आहे, ज्याने रुद्राक्ष धारण केला त्याने धुतावसन घालावं. धुतावसन म्हणजे धुतलेले वस्त्र नाही, धोतर. धोतर घालावं असा नियम यात सांगितलेला आहे. त्याचबरोबर तांदूळ वाहताना शिवपूजनामध्ये आपण तांदूळ वापरतो, बरोबर की नाही. तर तांदूळ ज्यावेळेस आपण भगवंताला समर्पित करतो त्यावेळी तो तांदूळ अर्धा नसावा, फुटलेला नसावा, तो पूर्ण तांदूळ असावा. भगवान भोलेनाथांना बेल, दुर्वा घास, गोखराचं फूल, धोत्र्याचं फूल, रूट, गहू, तांदूळ, जवस, तीळ, दर्भ, पांढरे फूल, चमेली, कापूर आणि आघाडा ह्या काही गोष्टी अतिशय प्रिय आहेत. त्या जर आम्ही नित्यनेमाने पूजेमध्ये वापरल्या तर नक्कीच शिवपूजनाचं फल आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेम से बोलो नमः पार्वती पते शिव. शिवपूजन केल्याच्या नंतर जीवनातील दुःख जातं, दारिद्र्य जातं. एवढंच नाही, जर एखादा शत्रू जर असेल त्या शत्रूचा नाश अशा प्रकारे होतो. त्याचबरोबर जर शरीराला जर एखादा रोग जडलेला असेल ते रोगही आपल्या शरीराचा गेल्याशिवाय राहत नाही.